नमस्कार. मतदार यादी आपण मोबाईलवर पाहू शकतो. कसं राहते माहिती आहे का? गावात कोणाचं लग्न झालं, तर आपल्याला वाटते या सुनीचं नाव आहे का नाही आहे, म्हणजे एका घरातले किती मतदार असन बा. आणखी कोण्या मुलीचं लग्न झालं असन, तिचं नाव काढलं का नाही, आहे का नाही. ह्या गोष्टी आपल्यासाठी लई महत्त्वाच्या असते का नाही. ग्रामपंचायतची निवडणूक असली तर जास्त महत्त्वाची असते. तर आपण का नाही मोबाईलवरच मतदार यादी पाहू शकतो. यासाठी काय करायचं, वोटर लिस्ट डाउनलोड असं टाईप करायचं. मग तिथं खालचं जे ऑप्शन आहे हेवालं, इथं जायचं आणि खाली हे बघा इकडे आहे ना, डाउनलोड इलेक्टोरल. झूम करतो मी थोडंसं आता, ते पाहून घ्या. झूम. हे पहा, इथं जायचं, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं का नाही, तुमचं राज्य निवडायचं, तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमचं जे विधानसभा मतदारसंघ आहे. जसं आता महाराष्ट्र आणि इथे आहे जिल्हा घेतला मी अमरावती, आणि आमचा मतदारसंघ येतो तिवसा. मग भाषा घ्यायची, इंग्लिश घ्या, मराठी कोणती घ्यायची ते घ्या. मग त्याच्यानंतर रोल टाईप विचारते. रोल टाईपपैकी जनरल इलेक्शन जे झालं होतं आता 24वालं, ते घेऊन घ्या, अपडेटेड भेटून जाईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर खाली जायचं, तुमचं गाव निवडायचं. जे तुमचं गाव आहे ना, ते सिलेक्ट करून घ्यायचं. हे बघा इथं बम सारे गाव आहे, त्याच्यापैकी तो कॅप्चा टाकून द्या. खाली गाव घेतल्याशिवाय ते होतच नाही पुढं. गाव घेतल्याशिवाय होणार नाही. खाली जायचं, तुमचं गाव शोधायचं. गाव शोधलं की मग तुमचं काम होईल. आता कॅप्चा टाकला, हे पहा आलं की नाही खाली. आता यातलं एखादं गाव घेतो मी. कोणतं गाव घेऊ रे. अशी भरपूर सारी, तुम्ही असं कोणत्याही तालुक्याचं तुमच्या गावाचं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचं गाव निवडा, म्हणजे तुम्हाला पाहता येईल. असं येईल, प्रोग्रेस दाखवते, लगेच हिरवं होते आणि तुमच्याकडे तुमचीवाली जी लिस्ट आहे ना मतदार यादी, ते डाउनलोड होते. ते तुम्ही पाहू शकता कोणाचं नाव आहे, कोणाचं नाही आहे, कोणाचं आहे. मग माहीत पडेल तुम्हाला कोणाच्या घरी किती मत आहे ना, असं माहीत पडलं पाहिजे. नाही पाय हे आली लिस्ट आहे का नाही चांगलं. जर आवडलं असेल तर तुम्ही काय करा, मायवाला चॅनल का नाही सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.